नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आता हे सकाळची टायमिंग बघा, वाजलेले आहेत 6:15. तर आता मी चहा घ्यायला लागलो आहे. श्री गेला आणि बाकीचं आता सगळं आवरायचं आहे मला. तर आज जायचं आहे बाहेर. तर तुम्हाला कळलंच की कुठं जाणार आहे आम्ही. आणि भरपूर दिवसानं आता म्हणजे लग्न झाल्यापासून आता पहिल्यांदा चाललेलं आहे तिकडं, त्यामुळं अशी खुशी व्हायला लागल्या मनातनं. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते सांगा. तर आता भांडी बघा, रात्री घासून ठेवलेले आहेत भांडी इथंच, कारण आता आहे ना पाणी ते तसंच पडत राहते त्यामुळं. तर इथं भांडी घासून ठेवलेले आहेत. रात्रीची बारडी, रात्री कपडे वरती वाळत घातलेले आहेत. कारण मी काल आहे ना पोस्टात मला जायचं होतं आणि तिथं गेल्यानंतर कळालं की पोस्टाचं जे नेटवर्क काहीतरी असते तर त्याच्यामुळं बंद होतं पोस्ट आणि माझी जी कामं होती ती पोस्टातली झालीच नाही. तर मग गेलो तिकडल्या घरला. तर तो पण तुम्हाला व्हिडिओ येणार आहे. परत शनिवार आणि सोमवार असा काय बरं रविवार आणि सोमवार असा मिक्स ब्लॉग तुम्हाला 2 दिवसाचा येणार आहे. तर रविवार संध्याकाळपासून ते काल सकाळपर्यंतचा तर तो तुम्हाला ब्लॉग येणार आहे. तर आता मला जायचं आहे बाहेर. तर आवरून घेतो पहिल्यांदा. आज नाश्त्याला काय बनवायचं हे कोडं पडले. आता शिरा, उपीट, पोहे सगळं झालेलं आहे. तर शिराच बनवणार आहे परत. आणि कारण बघा आता आपण बाहेर जाणार आहे तर थोडंसं काय ना खाल्लं तर बरं वाटते. आणि पोरांसाठी पण जेवण करून ठेवायचं मला. तर माझं असंच आहे की आता दोन आठवडं झालं सोमवार, रविवार, मंगळवार असं बाहेरच आहे. तर त्यामुळं असो, काम असल्यानंतर जायलाच पाहिजे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि कसा वाटतोय आणि कमेंटमध्ये सांगा. तर पसारा आवरायचा बघा, रोजचा आहे, रोज असा पसारा होतोय आणि रोज पसारा असा हा काढायला लागतोय. तर ह्या पसाऱ्याचं काय करायचं मला पण प्रश्न पडला आहे. आणि कधी ह्याला कपाट किंवा काय होईल आणि कशात ठेवायचं असं मला रोजच प्रश्न पडलेला असतो की कुठं ठेवायचं आहे नेमकं. कारण बघा प्रत्येकजण जे घेईल ते वस्तू तिथंच ठेवतात. तर माझं पण आता तसंच झालेलं आहे. ब्लाऊज कटिंगचं ते कटिंग करायला घेतलेलं होतं पण नाही जमलं, ते ठेवून टाकलं. सुहानीचं ब्लाऊज अर्धं शिवलं आहे तर ते पण अजून शिवायचं आहे, पूर्ण करायचं आहे मला. तर असं आता घरातली बाकीचे सगळीच कामं राहिलेली आहेत, काहीच आवरायला नाही आहे. भांडी घासलेली लावायची आहेत, परत जेवणाला घालायचं आहे. आणि जेवण म्हणजे जास्त असं काय नाही बनवणार, बघू आता काय काय बनवेल तर ते तुम्हाला दाखवीनच. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. मी इथं आलेलो होतो आता जेवण करायला. जेवण म्हणजे काय, फक्त भात आमटी आणि शिरा करणार होतो. म्हणजे शिरा दुधासंग खाल्लेत, भात आमटी खाल्लेत की सगळ्यांचंच पोट भरते. आणि बाहेर आता जाणार म्हटल्यावर थोडं काय ना खाऊन गेलं की म्हणजे आपल्याला पण थोडंसं निवांत. लांबचा प्रवास असला की असायला, लांबचा म्हणजे 1 तास 1.5 तासाचा रस्ता आहे. तरी पण बघा म्हटलं की असंच जायला नको सकाळ सकाळी उठल्या. त्यामुळं बाकीची सगळी कामं जे आहेत ते आवरून घेतली. आज होता मंगळवार, तर मंगळवारच्या दिवशी म्हटलं बाकीचं मी म्हणजे कपडे भांडी लोटून झाडून माझं हे सगळं झालेलं होतं. फक्त चहाची जेवढी वाट्या होत्या तर त्या फक्त घासायच्या राहिलेल्या होत्या आणि त्या मी सुहानीला सांगितलेलं होतं करायला. कारण बघा आता आम्ही जाणार होतो 12 वाजता, कारण श्रीला घ्यायचं होतं. श्री गेलेलो होता शाळेला आणि तो किती जरी म्हटला राहू दे नाही मी येत, तरी पण आम्हाला पण होत नाही असं की त्याला सोडून जावं. कारण आता बघा लहान आहे तोपर्यंत, आता 8वीला गेला तरी पण आमच्यासाठी तो लहानच वाटतोय. आणि जोपर्यंत गाडीवरती बसता येते तिघांडला तोपर्यंत त्याला घेऊन जायचं. आणि ज्या वेळेला गाडीवरती आता तो मोठा झाल्यानंतर तर बसायला येणार नाही, त्यावेळी ती दोघं माया लेकरं जातील असं होईल. त्यामुळं तर आता इथं पाणी ते भरून ठेवलेलं होतं आजच मी सकाळी, कारण उद्या आता पाण्याचा काय नियम नाही. त्यामुळं कुकर पातेली जेवढं काय भरता येईल तेवढं मी भरून ठेवलेलं होतं. आणि मला माहीत आहे आता जायचा पाय माझा असला तर यायचा पाय माझा नाही असा आहे. तर म्हणजे बघा म्हणतात माणसं की आपण गावाला जाणार तर आपल्या इच्छेनं जातो आणि तिथनं यायचं म्हटलं की त्यांचं काय ना काय तर सुरू असते. त्यामुळं तर तिकडं काय राहायला जमते का नाही आता बघू व्हिडिओमध्ये पुढं. तर इथं आता कुकर लावून घेतलेला आहे. रवा भाजून चांगला असा शिरा केला. आणि तेलामधला शिरा कधी पण असाच हे करायला लागतो आहे चांगलं. त्याच्यामधलं जर तेल आहे कच्चं लागलं तर मग तो शिरा नाही खायला चांगला वाटेल. तर आज बघा फुलं इतकी छान निघलेली होती, मोगऱ्याची होती, जास्वंदीची होती. तर देवपूजा पण करायची होती. तर सुहानी उठून नुसतीच बसलेली होती आणि आता तिला करायला सांगायचं म्हटलं देवपूजा, बाकीचं तोपर्यंत आपण आवरून घ्यायचं. तर मोगरा बघा इतका छान आहे ना की मस्त त्याचा वास इतका भारी सुटते. बाहेर गेलं की त्याचा वास असं घमघमाट येत असते. तर इथं सगळ्यांच्या आंघोळ्या चाललेल्या होत्या. श्री तर गेलेला होता, सानू पण गेलेली होत्या. ह्या दोघांच्या आंघोळ्या राहिलेल्या होत्या. आणि इथं आता मी चहा ठेवलेला आहे. आता ह्यांना नाश्ता त्यांनी दिला
की बाकी चाललं आता आमचं आवरायला सुरू. तर मी आता घरातनं बाहेर निघलेलो होतो आणि हे 11:30चं टायमिंग आहे. श्रीला अजून घ्यायचं होतं आम्हाला आणि मग श्रीला शाळेतून घेतलं. त्याचे कपडे मी जातानाच नेलेले होते. आता परत आणि यायला नको म्हणून म्हटलं टीचरांना सांगून त्याचं दप्तर जे आहे तिथंच ठेवलेलं आहे. तर आमचं जे घर आहे त्याच साईडनं हा रस्ता आहे बघा आमच्या म्हणजे बहिणीच्या. तर हे आता शांतिनिकेतनच्या इथं आल्यानंतर एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा इमारती बघून ना डोळे फिरायलाच होते. शांतिनिकेतन शाळा इकडंच आहे ना. कोणतरी जाणार नाही. आता ही आहे ना कारखाना लाईन आहे बघा MIDCची. तर ह्या साईडनं जा गेलं तर आपण लवकर पोचेन असं यांचं म्हणणं होतं. तर ह्या साईडनंच आम्ही चाललेलो होतो आणि सगळ्या प्रकारचे जेवढे कारखाने आहेत ते सगळे तुम्हाला इथं MIDCमध्ये बघायला मिळेल. सिमेंट, फर्निचरचं किंवा फरशीचं हे सगळे मला आता भरपूर इथं आहेत पण मला आता सांगता येत नाही कारण जेवढे होते तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथनं आता आम्हाला जायचं होतं पुढं हुपरीकडून कारण बघा त्या साईडला बारवाडीच्या तिकडं होतं आणि ही टाकी कशी बांधल्या मी विचारच करत राहिलो. एखाद्या काय नसते का आपला तो ह्याचा शोचा तशा प्रकारे होतं. तर जाताना रस्त्यामध्ये 2 ठिकाणी आम्ही थांबलेलो होतो कारण पाठ एवढी दुखत होती आणि एवढ्याला आमचा प्रवास माझी पण वाटते बघा तास दीड रानातील खरं किती भारी आहेत ना इकडं. तर मी जास्त अर्ध्या तासाच्या वर उन्हात सकाळ सकाळी यायला पाहिजे ह्याच्यामुळं ह्यो एक आहे नव्ह काय थोडा वेळ बारक्या बाळासारखा पाठीमागे लागतं. आता हे 1चं टायमिंग होतं. आम्ही जेव्हा पुढे एकच गाव 8वीला गेलंस तरी आमच्या पाठीमागे लागतं. म्हणजे 11:30ला घरातनं निघाल्यानंतर 1 वाजलेलं होतं इथं थांबलो त्यावेळेला. थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आणि पुढच्या प्रवासाला सुरू झालं. मी शाळेतनं जाऊन याला घेऊन आलो. आपल्याला तर गार वाटते खरं. आता साहित्य बघा छान वाटले ना. झाडं किती आहेत बघा. थांबूनच्या कंटिन्यू त्यांनी 11:30 थांबूनच्या थांबून कुठं थांबल्यात गाडी चालवत करंजीच्या झाडाखाली पाठ भरून आलेली ते पाय करंजी असते ते करंजीचं तेल काढते थांबावं. असं छान वाटते बघा रानं करंजीचं झाड आंब्याच्या झाडाखाली तर थांबायचं तसं तर एवढं म्हणजे ऊन लागत नव्हतं गारवा असल्यामुळं. तरी पण आपल्याला वाटतं की थकल्यासारखं म्हणून थांबलेलं होतं. मग बाळांसाठी तिथं खायला घेतलं आणि परत निघालो आम्ही बहिणीच्या घरला. मला लग्नाच्या आधी वाटायचं सारखं की मामा मामी लग्न झाल्यानंतर भेटतील का, बहीण भाऊ आपण सगळे एकत्र. म्हणजे बघा लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरच्यांचंच सगळ्यांचं नवऱ्याचं ऐकायचं असते असं होतं. पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की मीच ह्या सगळ्यांना कधी तर अंतर देणार आहे आणि तसंच झालेलं आहे. पण काही नाही शेवटी आता म्हटलं चला आज ना उद्या एकमेकाला आता भेटायचंच आहे. त्यासाठी आम्ही चाललेलो होतो तिच्या घरला. आणि लग्नाच्या आधी म्हणजे लग्नाच्या आधी 1 वर्ष मी इथं आलेलो होतो राहायला आत्तीकडं. त्यावेळेला इथलं घर जे आहे ते बघितलेलं होतं आणि आत्ता बहिणीचं लग्न आत्तीच्या मुलग्यासंगत झालेलं आहे त्यामुळं आत्तीच्याच घरात दिलेलं आहे तिला. आणि इथं आता तिनं चिकनचा बेत केलेला होता. इथं रस्सा चिकनचं सुक्कं केलेलं होतं. तसं त्यांना कुणाला व्हिडिओमध्ये यायला नाही आवडत त्यासाठी मी नाही कुणाला घेतलं जास्त. तर इथं बघा छान असं चिकन करून ठेवलेलं होतं आणि तिच्या हातची चव तर एकदम भारी. मला कधी पण न विसरणारी अशी तिची हाताचं जे जेवण आहे त्याने एकदम भारी कट आलेलं होतं बघा रश्शाला. तर इथं ती लाजत होती व्हिडिओ बनवताना. तर माझ्या घरात जेवण करायला म्हणजे माझ्या माहेरात म्हटलं तर माझी ही बहीण जेवणात 1 नंबर. आणि इकडं माझ्या नवऱ्याच्या घरात म्हटलं तर माझ्या नंदूबाई ज्या इथं पाचगावमध्ये राहतात त्या तर त्यांच्या हातचं जेवण 1 नंबर असते. आणि मग काय असेच तसेच. तर चला आता लहान असताना ह्या नदीला मी गेलेलो होतो तर म्हटलं चला आज आहे दिवसभर तर सगळीकडे फिरून घ्यायचं मस्त मजा करायची असं होतं. तर ह्यांना मी जातानाच सांगितलेलं होतं की मला तिकडं जायचं आहे म्हणून. कसं असते बघा लग्न झाल्यानंतर आपल्याला कुठं म्हणजे आपण सगळ्यांची परवानगी घेऊनच आपल्याला जायला लागते असं होतं. आता उद्या माझ्या पोरींचं कसं होणार ह्याच मला विचार पडत होता. पण माझा नवरा तसा नाही आहे. त्यांना वाटते की ती सगळं म्हणजे प्रत्येकच बाई बघा आपलं
घरदार आपलं पै पाहुणा सगळे सोडून आपल्या संग लग्न करतात त्यावेळेला तिची मनाची इच्छा राखण्याचं किती महत्त्वाचं आहे. तर हे ह्यांना माहीत आहे आणि हे मला तसंच सपोर्ट पण करतात की तुला जायचं आहे ना तर चल तुला मी फिरवून आणतो. तर पोरं म्हणतील काय कसलं दिसते ग बाई. आणि ते हाय बघा ते दोऱ्या लावल्या तर ते गणपतीचं ते हे पूर्ण ते सांगत त्याच्यावर येऊन ह्या बाजूला असते ती माती अशी दिसते वाळू नाही त्याला. आता ह्याचं पाणी बघ की ते वेगळं वाटतंय तिथं आणि हे इकडं चाललंय. नाव घेतात नाही काय नाहीतर मी पाण्यात जा की पाय पाय इकडे हे कर. चांगलाच मोठा गिरी आहे इथं आल्यावर श्री तर तिकडं डोळे फिरतात. नाही ते तिकडं जा त्या कडाला आणि इकडं बघ. तर इथं आम्ही पण मंडईतनं त्यांनी जाऊन आलेलो होतो. सगळीकडे फिरलो, मस्त मजा केली. आणि आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे बघा, 6:15 वाजलेले होते. तिनं साडी नेसवली. ती म्हणली की माझ्या घरला तू पहिल्यांदा आल्यास, आता लग्न झाल्यानंतर म्हटल्यावर मला तुला साडी घ्यायची आहे. तर एकदम छान साडी घेतली आणि साडी म्हटलं तर नेसायला नको, असंच म्हणजे वट्यात घालून घेऊन जावं. तर असं तिला सोडून येताना मन भरून येत होतं. जसं मम्मी मला ज्या वेळेला सुट्टीच्या महिन्यात आम्हाला सोडून जात होते तसंच ज्यावेळेला जाणवत होतं, तसंच मला आता सोनाला सोडून येताना जाणवत होतं. आता ती तिच्या नवऱ्याच्याच घरला आहे, पण मलाच वाटत होतं की बघा एवढी एका आईचीच मुलं, पण ह्यांची असू द्यात किंवा माझे असू दे, म्हणजे आता हे असू द्यात किंवा मी असू दे, आम्हा दोघांच्या भावना सेमच आहेत बघा. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आहेत, तर त्यांच्या आठवणी मात्र येत राहतात. आणि सोनाला सोडून जाताना मला भरून येत होतं मन असं, आणि रडू पण येत होतं. मला नको वाटत होतं तिला सोडून जायला, मला वाटत होतं की तिच्याजवळ राहावं. पण बघा आता पोरी माझ्या वाट बघत होत्या आणि शेवटी त्या पण माझी वाट बघत होत्या की मम्मी कधी येणार. त्यामुळं तर चला, आजचा ब्लॉग कसा वाटला, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.